मॉर्निंग सगळ्यांना. तर आई घरात असल्यावर ना खरंच खूप छान वातावरण असते. आई म्हणजे घराचा एक जीव असल्यासारखं असते. तिच्याशिवाय घर असं रिकामं रिकामं वाटतं. जेव्हा ती गावी जाते ना तेव्हा तिची सगळी गडबड, माया आणि तिचं उबदार हसू सगळं हरवल्यासारखं वाटतं. तर सकाळपासून मला तसंच काहीसं वाटत होतं, कारण काल आई गेली होती आबूकडे आणि आम्ही दोघेच होतो घरात. तर म्हणजे तिची कमी अशी सारखी भासवत होती. पहिल्यांदाच असं झालं की घरात आई नसताना मी आहे आणि त्यात पाणी पण संपलेलं, म्हणून आम्ही वर टाकी उडून जाऊ नये म्हणून पाणी भरून ठेवलं होतं. तर त्यातलंच काढलं पाणी आणि पुन्हा टाकीत भरलं नंतर. आणि नंतर मी भैयासाठी बेसन पोळी करायला लागलेली. आणि मला ना आईसारखी बेसन पोळी जमतच नाही. ती खूप वेगळी बेसन पोळी करते आणि खूप छान असते तिच्या हातची बेसन पोळी. तरी पण मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि केली बेसन पोळी. तसेच स्वयंपाक पण केला. आणि आज मी पनीरची भाजी बनवली होती, कारण भैया जास्त नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे त्याला पनीरच आवडतं. मग त्याच्यासाठी बनवली होती.